तारीख 21 ऑगस्ट 2004, ठिकाण बांगलादेशची राजधानी ढाका। शेख हसीना यांचा पक्ष अवामी लीगची एक जाहीर सभा सुरू होती। हसीना त्यांचं भाषण संपून परततच होत्या की त्यांच्या ताफ्यावर ग्रेनेडनं हल्ला करण्यात आला। पुढच्या काही सेकंदात सगळा परिसर स्फोटांनी हादरून गेला। आजूबाजूचे रस्ते रक्ताने माखून गेले। या घटनेमध्ये तब्बल 24 जणांचा जागीच मृत्यू झाला। 500 पेक्षा अधिक लोक जखमी झाले। शेख हसीना या हल्ल्यातनं थोडक्यात बचावल्या, पण त्यांचा डावा कान कायमचा निकामी झाला। बांगलादेशच्या राजकारणासाठी हा मोठा टर्निंग पॉइंट होता। यानंतर शेख हसीना आणि खालिदा जिया यांच्यात जे काही वैर निर्माण झालं ते जिया यांच्या मृत्यूपर्यंत कायम राहिलं। बांगलादेशच्या या दोन महिला नेत्यांच्या संघर्षाला नाव देण्यात आलं बॅटल ऑफ द बेगम्स। आता हे वैर आता पुन्हा चर्चेत येण्याचं कारण म्हणजे बांगलादेशमध्ये नुकत्याच झालेल्या निवडणुका। बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या विरोधात ऑगस्ट 2024 मध्ये उठाव झाला होता। त्यानंतर हसीना यांनी देश सोडून पलायन केलं आणि भारतात आश्रय घेतला। त्यानंतर तब्बल 1.5 वर्षांनी आता देशामध्ये निवडणुका पार पडल्यात आणि या निवडणुकीत खालिदा जिया यांच्या बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीनं दणदणीत विजय मिळवलाय। जिया यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पक्षाचं नेतृत्व करतायत त्यांचे चिरंजीव तारिक रहमान। आता तेच बांगलादेशचे पुढचे पंतप्रधान म्हणून शपथ घेणार आहेत। यासह शेख हसीना यांच्या बांगलादेशात परतण्याच्या शक्यता सुद्धा संपुष्टात आल्यात। पण मागची 30 वर्ष बांगलादेशचं राजकारण ज्या दोन महिला नेत्यांच्या अवतीभोवती फिरत राहिलं, त्या नेत्यांमधलं वैर नेमकं काय होतं, त्याची सुरुवात कुठनं झाली, हे वैर इतकं टोकाला का गेलं आणि याचा शेवट नेमका कसा झाला, बांगलादेशचं बॅटल ऑफ द बेगम सांगणारा आजचा हा व्हिडिओ। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू। तर या सगळ्याची सुरुवात होते 1982 साली। बांगलादेशचे राष्ट्रपती जिया उर रहमान यांच्या हत्येनंतर देशात प्रचंड राजकीय गोंधळ उडालेला। मार्च 1982 मध्ये लष्कर प्रमुख हुसेन मोहम्मद इरशाद यांनी बंड करत बांगलादेशची सत्ता आपल्या हातात घेतली। त्यानंतर देशभरात मार्शल लॉ लागू करण्यात आला, संसद भंग करण्यात आली, संविधान हटवण्यात आलं। याशिवाय सगळ्या राजकीय हालचालींवरती बंदी घालण्यात आली। एका वर्षानंतर इरशाद हे स्वतः बांगलादेशचे राष्ट्रपती झाले। याच काळात बांगलादेशचे पहिले राष्ट्रपती शेख मुजीबुर रहमान यांची कन्या हसीना आणि जिया उर रहमान यांची पत्नी खालिदा यांनी राजकारणात प्रवेश केला। या दोन महिला नेत्यांनी मिळून इरशाद यांना सत्तेवरनं खाली आणलं। आता हे कसं घडलं, यासाठी आपल्याला त्यांची राजकारणात एंट्री कशी झाली हे पाहावं लागतं। शेख हसीना यांचे वडील शेख मुजीबुर रहमान यांची 1975 साली हत्या झाली। ज्यानंतर हसीना यांनी देश सोडला। त्याकाळी बांगलादेशात प्रचंड अस्थिरता होती। मुजीबुर रहमान यांच्यानंतर त्यांच्या अवामी लीग पक्षाचं नेतृत्व शेख हसीना यांनीच करावं अशी पक्षाच्या नेत्यांची इच्छा होती। पण खालिदा जिया यांचे पती जिया उर रहमान यांनी हसीना यांना देशात परतण्यापासून रोखलं होतं। पुढे उपराष्ट्रपती सत्तार यांनी हसीना यांना बांगलादेशात परत येण्याची परवानगी दिली। हसीना 1977 साली भारतातनं बांगलादेशात परतल्या। त्यांच्याकडे अवामी लीगचं नेतृत्व देण्यात आलं। हसीना थेट रस्त्यावर उतरल्या आणि अशा प्रकारे त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात झाली। इकडे खालिदा जिया या मात्र राजकारणापासून दूर होत्या। त्यांची राजकारणात यायची इच्छा देखील नव्हती। पण 1981 साली त्यांचे पती आणि बांगलादेशचे अध्यक्ष जिया उर रहमान यांची सुद्धा हत्या झाली। खालिदा जिया वयाच्या 36व्या वर्षी विधवा झाल्या। रहमान यांच्यानंतर त्यांच्या बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीला एकत्रित ठेवेल असा एकही नेता नव्हता। पक्ष अनेक गटांमध्ये विभागला गेला। प्रत्येक गटाला आपला नेता पुढे आणायचा होता। अशा परिस्थितीत खालिदा जिया यांनी बीएनपीची सूत्र आपल्या हातात घेतली। पतीच्या निधनानंतर त्यांनी 1 वर्षांनी पक्षात प्रवेश केला आणि 2 वर्षांनी म्हणजे 1984 साली त्यांची पक्षाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली। अशा प्रकारे बांगलादेशच्या राजकारणात एका नव्या युगाची सुरुवात झाली। एकीकडे होत्या मुजीबुर रहमान यांच्या कन्या शेख हसीना, तर दुसरीकडे जिया उर रहमान यांच्या पत्नी खालिदा जिया। त्या काळात बांगलादेशमध्ये आर्मी चीफ इरशाद यांची सत्ता होती। त्यांनी 1986 साली देशात निवडणुका घेतल्या। या निवडणुकीत त्यांच्या पक्षाचा विजयी झाला। पण इरशाद यांच्यावरती निवडणुकीत मोठ्या प्रमाणात घोटाळा केल्याचे आरोप झाले। त्यांच्या विरोधात अनेक आंदोलनही झाली। त्यानंतर त्यांनी 1988 साली पुन्हा निवडणुकीची घोषणा केली। पण यावेळी त्यांना मोठा असा विरोध झाला। पुढची 2 वर्ष बांगलादेशात सतत आंदोलन सुरू होतं। ऑक्टोबर 1990 मध्ये ढाका विद्यापीठातले शेकडो विद्यार्थी रस्त्यावर उतरले। त्यांच्यासोबत इतर विद्यापीठांमधले विद्यार्थी सुद्धा सामील झाले। नोव्हेंबर पर्यंत बांगलादेशात स्थिती प्रचंड बिघडली। पोलिसांनी अनेक आंदोलकांवर गोळीबार केला। यामध्ये 100 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जातं। हाच तो क्षण होता जेव्हा विद्यार्थी नेत्यांनी सांगितलं की जर खालिदा जिया आणि शेख हसीना यांनी त्यांना एकत्र पाठिंबा दिला नाही तर ही चळवळ संपेल। त्यामुळे या दोन महिला नेत्यांनी पहिल्यांदाच संयुक्त विरोधी आघाडी स्थापन केली।
त्यांनी एकत्रित अनेक रॅली काढल्या, ठिकठिकाणी संप केले. बांगलादेशी राजकारणात हे पहिल्यांदाच घडत होतं. या दोघी जणी एकत्र आल्या तेव्हा समजलं होतं की आर्मी चीफ इर्शाद आता जास्त काळ सत्तेत राहणार नाहीत. झालं सुद्धा तसंच. 1991 साली इर्शाद यांनी सत्ता सोडली आणि बांगलादेशचं नेतृत्व काळजीवाहू सरकारकडे आलं. 91 साली बांगलादेशात निवडणुका झाल्या. इथपर्यंत बांगलादेशच्या जनतेला समजलं होतं की देशाच्या राष्ट्रपतींना प्रचंड अधिकार आहेत, त्यामुळे ते हळूहळू हुकुमशहा बनायला लागतात. त्यामुळे या निवडणुकीपासून राष्ट्रपतींचे अधिकार मर्यादित करण्यात आले आणि बांगलादेश सुद्धा भारताप्रमाणे संसदीय व्यवस्थेकडे वळला. देशाची सत्ता ही पंतप्रधान आणि संसदेकडे देण्यात आली, तर राष्ट्रपतीपद औपचारिक करण्यात आलं. 91च्या निवडणुकीत बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीनं 140 जागा जिंकत सत्ता मिळवली आणि 20 मार्चला खालिदा जिया देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या. त्यानंतर पुढची तब्बल 30 वर्ष बांगलादेशात आळीपाळीनं शेख हसीना आणि खालिदा जिया यांची सत्ता राहिली. 1996च्या निवडणुकीत शेख हसीना यांचा अवामी लीग देशामध्ये सगळ्यात मोठा पक्ष म्हणून समोर आला, पण कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नव्हतं. अवामी लीगनं इतर लहान पक्ष आणि स्वतंत्र खासदारांचा पाठिंबा मिळवत बांगलादेशात सत्ता स्थापन केली. अशा प्रकारे 23 जून 1996ला शेख हसीना पहिल्यांदाच बांगलादेशच्या पंतप्रधान झाल्या. शेख हसीना यांनी 96 ते 2001 असे पुढची 5 वर्ष सरकार चालवलं. त्यांचा हा कार्यकाळ बांगलादेशात ऐतिहासिक राहिला. या काळात खालिदा जिया यांनी बहुतेक वेळा संसदेवर बहिष्कार टाकला. बांगलादेशात जेव्हा हसीना सत्तेवर असायच्या तेव्हा खालिदा जिया विरोधात राहायच्या आणि खालिदा जिया सत्तेत आल्या की हसीना विरोधात जायच्या. याचं शेवटपर्यंत सुरूच राहिलं. या नंतरची 2001ची निवडणूक आपणच जिंकू असा विश्वास शेख हसीना यांना होता, पण तसं काही झालं नाही. हसीना यांच्या काळात बांगलादेशात भ्रष्टाचार प्रचंड वाढला होता. अनेक खासदारांवर गुन्हेगारीचे आरोपही झाले होते. पत्रकारांवर हल्ले होत होते. या परिस्थितीत निवडणुका झाल्या. खालिदा जिया यांनी जमाते इस्लामी या कट्टरवादी संघटनेशी मिळून निवडणूक लढवली आणि 2/3 बहुमत बांगलादेशात मिळवलं. पण हसीना यांनी हा निकाल स्वीकारायला नकार दिला. तरी सुद्धा 10 ऑक्टोबर 2001ला खालिदा जिया यांनी दुसऱ्यांदा बांगलादेशच्या पंतप्रधान पदाची शपथ घेतली आणि BNPनं पहिल्यांदाच कट्टरपंथी नेत्यांच्या मदतीनं सत्ता स्थापन केली. पुढच्या 5 वर्षात हसीना यांच्या अवामी लीग पक्षाच्या कार्यकर्त्यांवर आणि अल्पसंख्याक हिंदूंवर मोठ्या प्रमाणात हल्ले झाले. अनेक गावांमधली घरं जाळण्यात आली. महिलांवर अत्याचार झाले. हजारो लोकांनी पलायन केलं. त्यामुळे देशभरात भीतीचं वातावरण तयार झालं. या सगळ्या मागे जमात उल मुजाहिद्दीन बांगलादेश या बंदी घातलेल्या कट्टरवादी संघटनेचा हात होता. शेख हसीनांनी त्याच्या विरोधात मोहीम चालू केली. या सगळ्या वातावरणात बांगलादेशात निवडणुका काही होऊ शकल्या नाहीत. पुढे 2007 साली देशात लष्कराच्या पाठिंब्यानं काळजीवाहू सरकारची स्थापना झाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सरकारनं देशभरात आणीबाणी लागू केली. या काळातच शेख हसीना विरुद्ध खालिदा जिया हा वाद प्रचंड टोकाला गेला. या सरकारनं आधी खालिदा जिया यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक केली. त्यानंतर लवकरच शेख हसीना यांना सुद्धा तुरुंगात टाकण्यात आलं. दोन्ही नेत्यांविरोधात सरकारी फंड आणि सत्तेचा गैरवापर असे अनेक खटले दाखल करण्यात आले. पडद्यामागे या दोघींना राजकारणातून काढून टाकण्याचा आणि त्यांच्या जागी नवं नेतृत्व आणण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, पण हे काही झालं नाही. सुरुवातीला जनतेनं या काळजीवाहू सरकारला पाठिंबा दिला, त्यामुळे भ्रष्टाचार थांबेल असं वाटत होतं. पण बऱ्याच काळापासून आणीबाणी असल्यामुळे जनतेमध्ये सुद्धा अस्वस्थता पसरायला लागली. त्याचवेळी आंतरराष्ट्रीय दबाव वाढला आणि बांगलादेशात निवडणुका आणि नेत्यांच्या सुटकेची मागणी तीव्र झाली. मीडिया रिपोर्ट्सनुसार या काळात खालिदा जिया आणि शेख हसीना यांना तुरुंगात एकमेकांच्या शेजारीच ठेवण्यात आलं होतं. या दोघी सोबत जेवण करायच्या असंही म्हटलं जातं. पण नंतर हसीना यांनी एका मुलाखतीत हे सगळं नाकारलं. खालिदा जिया यांना चांगल्या सुविधा देण्यात आल्या होत्या असंही त्या म्हणाल्या. या काळात हसीना यांच्या कानाचं दुखणं आणखीनच वाढलेलं. त्यामुळे अमेरिकेत उपचाराच्या बहाण्यानं जून 2007 मध्ये त्यांची तुरुंगातनं सुटका करण्यात आली. खालिदा जिया सुद्धा आजारी होत्या, पण त्यांना मात्र सोडण्यात आलं नाही. त्यांना पाठीचा कणा आणि लिव्हरची समस्या निर्माण झालेली. योग्य उपचार न मिळाल्यामुळे त्यांची तब्येत आणखीनच खालावली. अखेर आंतरराष्ट्रीय दबाव वाढल्यामुळे सप्टेंबर महिन्यात खालिदा जिया यांची सुटका करण्यात आली. या सगळ्या घडामोडींनंतर बांगलादेशमधल्या मोठ्या राजकीय संकटानंतर डिसेंबर 2008 मध्ये निवडणुका झाल्या. या निवडणुकीत शेख हसीना यांच्या अवामी लीगनं 300 पैकी तब्बल 230 जागा जिंकत दणदणीत विजय मिळवला. अशा प्रकारे शेख हसीना प्रचंड बहुमतानं जानेवारी 2009 मध्ये बांगलादेशच्या पंतप्रधान झाल्या. हसीना यांना पहिल्यांदाच एवढं मोठं बहुमत मिळालेलं. त्यानंतर त्यांनी 1971च्या बांगलादेश मुक्ती संग्रामादरम्यान जे गुन्हे झाले होते त्यावरती कारवाई सुरू केली. हे करण्यासाठी त्यांनी इंटरनॅशनल क्राईम ट्रिब्युनल म्हणजेच ICT या नावानं एक स्पेशल कोर्ट स्थापन केलं. त्यांनी निवडून BNP आणि जमातच्या नेत्यांना टार्गेटही केलं.
विरोधी पक्षांसहित जमाते इस्लामीनं आरोप केला की या न्यायालयाचा वापर राजकीय विरोधकांना दडपण्यासाठी केला जातोय। त्यामुळे देशभरात पुन्हा एकदा आंदोलन आणि हिंसाचार वाढलेला पाहायला मिळाला। सत्तेत आल्यावर शेख हसीनांनी खालिदा जिया यांना त्यांचं सरकारी निवासस्थान खाली करायला सांगितलं। या घरात त्यांचं कुटुंब जवळपास 3 दशकांपासून राहत होतं। हसीना सरकारने म्हटलं की हे घर खासगी मालमत्ता नाही, तर देशाची संपत्ती आहे। हे घर नियमांनुसार देण्यात आलं नव्हतं। खरं तर 2001 ला खालिदा जिया सत्तेत आल्यानंतर त्यांनी हसीना यांना त्यांचं सरकारी निवासस्थान रिकामं करायला सांगितलं होतं। हसीना आता त्याचाच बदला घेत होत्या। शेख हसीना आणि खालिदा जिया यांच्यातलं हे वैर अत्यंत पर्सनल होतं। हसीना यांनी अनेक भाषणांमध्ये सांगितलं होतं की खालिदा जिया यांचे पती जियाउर रहमान यांनी तिच्या वडिलांच्या मारेकरांना संरक्षण दिलं होतं आणि आता याचाच बदला त्या घेत होत्या। पुढे 2011 ला हसीना यांनी संविधानात सुधारणा केली आणि काळजीवाहू सरकारची सिस्टीमच रद्द केली। बीएनपीनं याचा तीव्र विरोध केला। हा वाद 14च्या निवडणुकांपर्यंत सुरू राहिला। बीएनपीनं 14च्या निवडणुकांवर बहिष्कार टाकला। त्यामुळे हसीना यांनी विरोधकांशिवाय निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला। त्यानंतर खालिदा जिया यांनी देशव्यापी आंदोलनाला सुरुवात केली। आंदोलनादरम्यान हिंसक घटनांनी अनेक ट्रक आणि बसेस पेटवल्या। स्थिती आणखीनच बिघडली। या हिंसाचारात जवळपास 100 लोकांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे। हसीना यांच्या आवामी लीगनं ही निवडणूक जिंकली, पण तरी सुद्धा देशात शांतता प्रस्थापित झाली नव्हती। त्यानंतर फेब्रुवारी 2018 ला निवडणुकीच्या 10 महिने आधी ढाकाच्या न्यायालयानं खालिदा जिया यांना 2 वेगवेगळ्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात दोषी ठरवलं। त्यांना एका प्रकरणात 5 वर्षांची शिक्षाही सुनावण्यात आली, जी पुढे 10 वर्षांपर्यंत वाढवण्यात आली, तर दुसऱ्या प्रकरणात 7 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली। शिक्षा झाल्यानंतर खालिदा जिया यांना निवडणूक लढवण्यावर बंदी घालण्यात आली। याचा परिणाम निवडणुकांवर झाला। आवामी लीगनं आघाडीच्या 300 पैकी तब्बल 288 जागा जिंकल्या। यानंतर शेख हसीना यांच्यावरती अनेक आरोप होत राहिले, पण त्या निवडणुका घेतच राहिल्या। 18च्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी 80% होती, पण 24 मध्ये ती फक्त 40% इतकीच राहिली। या निवडणुकीत हसीना आणि त्यांच्या मित्रपक्षांनी 223 इतक्या जागा जिंकत सत्ता मिळवली। शेख हसीना सलग 4थ्यांदा आणि एकूण 5व्यांदा पंतप्रधान झाल्या, पण हसीना यांचा हा कार्यकाळ फक्त 7च महिने टिकला। ऑगस्ट 2024 मध्ये त्यांच्या सरकार विरोधात देशभरात मोठ्या प्रमाणात आंदोलनं झाली। याचं नेतृत्व विद्यार्थ्यांनी केलेलं। आंदोलनाचं रूपांतर हळूहळू हिंसाचारात झालं आणि शेवटी शेख हसीना यांनी 5 ऑगस्ट 2024 ला बांगलादेशातनं पलायन करत भारतात आश्रय घेतला। आता तेव्हापासून शेख हसीना या भारतातच आश्रयाला आहेत। आवामी लीगचे भारतासोबत संबंध चांगले असल्याने हसीना यांना भारत सरकारनं संरक्षण दिलेलं आहे। या दरम्यान 30 डिसेंबर 2025 ला खालिदा जिया यांचं दीर्घ आजारामुळे निधन झालं। सोबतच बांगलादेशमधल्या या बॅटल ऑफ बेगम्सचा सुद्धा अंत झाला। जिया यांच्या मृत्यूनंतर त्यांचे चिरंजीव तारिक रहमान हे बांगलादेशात परत आले। त्यांनी बीएनपीची सगळी सूत्र आपल्या हातात घेतली आणि आता झालेल्या निवडणुकीत बांगलादेशमध्ये दणदणीत विजयही मिळवला। अशा प्रकारे आता बांगलादेशमध्ये तारिक रहमान हे पंतप्रधान पदाची शपथ घेतील। खालिदा जिया आणि शेख हसीना यांच्यातल्या संघर्षाला 1991 ला सुरुवात झाली आणि पुढची 30 वर्ष बांगलादेशचं राजकारण या 2 महिला नेत्यांच्या अवतीभोवतीच फिरत होतं। एकीची सत्ता जायची, दुसरीची सत्ता यायची। जगातल्या कुठल्याही देशात अशा प्रकारचं राजकारण कधीही पाहायला मिळालं नाही। पण आता या संघर्षाचा निश्चितपणे शेवट झालाय, तो कायमचाच।